नवे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटिके वचना नाही देही उदासीना येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरावाणी होटी तुका म्हणे बाव पोटी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी श्री संतांची या माथा चरणावरी संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत शांती पावल सांभाळावी तरी शांती पावल सांभाळावी तरी वाढले अंतरी प्रेम सुख श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रथम मन करुगणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्याता दंडवत दुसरी बंधू सारजाजे चतुराननाची आत्मजा वाक्सी दीपा विजय सहजातीच्या चरणवजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जंचनी पुण्य पावन प्रसन्न होणी श्रोते जनतया माझे दंडवत आता वंदरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या पुल्या बाळाचा लवी सकळा नामा म्हणी मस्तक हे पायावरी हे पायावरी आवार करी संतांचा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा यवंतम प्रविष्टम वाचितम प्रसुत्तम संजीव यक्षखिल शक्तिधर स्वधामनाम अन्यं सहस्रशृणत्वगादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया आठविता थोर अल्लाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम
प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विधेंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता कलावज्ञेची उधरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामो दिवक्रम खलानीश बाधा पनवर्धाय दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नभे बोल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवीस सदा वेद झाले श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता आगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता जोडनिया करा चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा पैसावी विनंती माझी पंढरी नाथा जोडनिया करा चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा पैसावी विनंती माझा पंढरी राया पैसावी विनंती माझा जोडून या कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदन सुपिच्छ पिच्छ मस्तकं सुनाद वेणु हस्तकं आनंद रंग सागरं नमामि कृष्ण नागर नमामि कृष्ण नागर नमामि कृष्ण नागरं विठ्ठल श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांनी वारकरी संप्रदायाच्या विचारानं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे
असे देवमान्य संत, संत मान्य संत सम्राट, देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सोन कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगातून तुकोबाराय मानवी जीवनाची कृतज्ञता व्यक्त करतात. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म मिळावा, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. ऐका दादांनो, आणि या पवित्र अशा पावन भूमीमध्ये एखाद्या तालुक्यामध्ये, महाराष्ट्राच्या एखाद्या गावामध्ये आम्हाला जन्म प्राप्त व्हावा आणि तो मात्र या ठिकाणी हरिभक्ताच्या घरामध्ये प्राप्त व्हावा, याला सर्वात मोठं भाग्य. तुकोबाराय अभंगाची सुरुवातच करताना धन्य हा शब्द वापरतात. जन्म प्राप्त झालेला आहे मायबापांनो, धन्यता प्राप्त करून घ्यावी असं वाटत असेल तर संतांच्या संगतीत आल्याशिवाय धन्यता मिळणार नाही. विठ्ठल महाराज सांगतात, कलियुगामध्ये असा धन्य कोण आहे? धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. पुढे चला, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हे निधान ज्ञानदेव. जगाच्या पाठीवर माझ्या तुकोबारायांना धन्यता द्यावी. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाचं तत्व ज्यांनी सांभाळ, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या समोर ठेवला अशा माऊलींना धन्यता द्यावी. जगताच्या पाठीवर 4092 ज्यांनी आपल्या समोर ठेवले अशा तुकोबारायांना धन्यता द्यावी दादांनो. म्हणून जीवन जगत असताना लक्षात ठेवा, त्या कालावधीमध्ये जन्म मिळणं हे सर्वात मोठं परम भाग्य आहे. म्हणून तुकोबाराय आम्हाला सांगायला लागले, धन्य ते संसारी. साधूच्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त व्हावी आणि त्या लायक त्या महात्म्याचं चरित्र असावं असे तुकोबाराय आम्हाला सांगतात. प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमार्थ साधता येतो, प्रपंची असावे लक्षात ठेवा, पण असोनी नसावे. वाचे आळवावा पांडुरंग. माय बापांनो, जीवन जगत असताना साधूनी प्रपंचामध्ये राहायचंय, पण न राहिल्यासारखं जीवन जगायचं. विठ्ठल विठ्ठल. नाम सप्ताह आयोजित करण्याच्या पाठीमागचा एकच हेतू आहे, लक्षात ठेवा. एवढा मोठा खर्च, एवढा मोठा ज्ञान मंडप कशाकरिता हा अट्टहास करायचा? तर या ज्ञान सप्ताहातून 2 जीव तरी उद्धारले जातील, नाही 10 उद्धारले तरी चालतील, पण 2 जीवांचा जरी उद्धार झाला तर सप्ताह करण्याच्या पाठीमागचा हेतू सफल झाला. विठ्ठल विठ्ठल. धन्यता प्राप्त करून घ्यावी असं वाटत असेल तर त्या जीवात्म्याचं चरित्र त्या लायक असलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबारायांचं जीवन त्या कालावधीमध्ये खूप त्रासाचं आहे, खूप संयमशील आहे. 750 वर्षापूर्वीचा प्रसंग सांगून जाते. त्या कालावधीमध्ये माऊलींनी धन्यता प्राप्त व्हावी याच्यासाठी हे जीवन तयार केलेलं नाही, तर त्या 750 वर्षापूर्वी माझ्या माऊलींनी फार संयम ठेवला आणि खूप सहन करून आपल्या समोर एवढा मोठा ग्रंथ ठेवला. एखादा तरी मनुष्य या ग्रंथातला एखादा तरी शब्द वाचून जरी सुधारला तर माऊलींचा हेतू सफल झाला. दादांनो, लक्षात ठेवा, कलियुगामध्ये आता परमार्थ कोणाला आवडायला तयार नाही. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. एवढं मोठं धन जगताच्या पाठीवर आम्हाला प्राप्त झालं, याच्यापेक्षा सर्वात मोठं भाग्य आमचं कोणतं आहे? विठ्ठल. म्हणून सज्जनाच्या संगतीत गेला तर जीवनामध्ये उद्धार होईल, वाईट अशा दुर्जनाच्या संगतीमध्ये गेला तर त्या ठिकाणी पतन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुर्जन की करुणा बुरी, भला सज्जन का त्रास, सूरज बगरमी करे बरसन की आस. तुकोबारायांनी एवढं सांगितलं, जीवनामध्ये काहीतरी लोकांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी जीवन जगू नका, तर
जीवन जगत असताना स्वतःसाठी आपण जगलं पाहिजे, स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगलं पाहिजे. तुकोबाराय स्वतःसाठी जगता जगता आयुष्यभर दुसऱ्यासाठी व्यथित केलं, म्हणून जगताच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी लागली. विठ्ठल विठ्ठल. कमी कालावधीमध्ये जी संत जगतात ते आयुष्यभरामध्ये पाठीमागे कीर्तिरूपी दागिना शिल्लक ठेवतात. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. गेल्याच्या नंतर सुद्धा ज्यांचं जीवन जिवंत राहतंय याला म्हणाचं साधूचा साधूपणा. विठ्ठल विठ्ठल. सांगून जाते ज्ञानोबारायांना ज्ञानानं श्रेष्ठ म्हटलं, ज्ञानोबारायांना विज्ञानानंही श्रेष्ठ म्हटलं, पण ज्ञानोबाराय सांगतात असे काही कलियुगामध्ये जीव आहेत ज्यांना ज्ञानही कळालं नाही, ज्यांना विज्ञानही कळालं नाही, अशा जीवाला अज्ञानी म्हटलं तरी चालेल. विठ्ठल म्हणून जगताच्या पाठीवर साधू संतांनी धन्यता प्राप्त करून घ्यावी, या लायक चरित्र असावं. पण त्या कालावधीमध्ये माझ्या तुकोबारायांनी फार काही सहन केलं. खूप मोठा दुष्काळ पडला दादांना. तुमच्या आमच्याकडे तर आता सगळं काही आहे, पण आम्ही प्रभूचं नाव घ्यायला तयार नाही. त्या कालावधीमध्ये दुष्काळ पडला, अन्न करिता स्वतःची पत्नी मरण पावली, पण तरी सुद्धा कुठं खेद नाही. तुकोबाराय सांगतात जगताच्या पाठीवर प्रभू माझ्यासारखा ऐश्वर्य संपन्न कोणी नाही. कारण तुमचं नाव घेता घेता जरी माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी तुमचं चरण सोडणार नाही. बघा, आणि त्या ओ मध्ये ओ पत्नी मिसळवायची. पत्नी काय म्हणायची, तुमचा प्रपंच सांभाळता सांभाळता एखाद्या वेळेस खूप मोठं दुःख आलं तरी ते चालेल, पण ते दुःख मी सहन करेन, पण जीवनामध्ये आपल्या पतीची जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार पाडल्याशिवाय मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. माई बापांनो, भंडारा डोंगरावरती भजन करण्यासाठी जायचं तुकोबारायांनी माझ्या, पण जात असताना 4-4 दिवस घराचा निरोप घेऊन जायचं. आणि मग जिजाबाईंनी त्या पाऊल खुणा ओळखायच्या, ज्या पाऊल खुणातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल त्याच पाऊल खुणावर पाऊल टाकून जिजाबाई भंडारा डोंगर गाठायच्या. जिजाबाई त्या डोंगरावरती जायच्या की जिथं आपले पती प्रभूचं स्मरण करत बसले आहेत आणि हलवून जाग करायचं आहो. 4 दिवस झालं तुम्ही उपवासी आहात, आज तुम्ही भानावर नाही येत का काय? त्यावेळेस तुकोबाराय सांगायचे, अगं हे बघ, हे सगळं काही आता प्रभूला समर्पित केलेलं आहे आणि त्याच्याशिवाय आता जगताच्या पाठीवर मला कोणीही दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माई बापांनो, आम्ही सदैव सुडकी जवळी येता चोर धाकी, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. तुकोबारायांच्या जीवनाचा विचार केला तर फार दुःख होतं त्या कालावधीत. तुकोबाराय सांगतात एक दिवस मेहुणे भोजन करण्यासाठी आले, आणि मेहुणे भोजन करण्यासाठी आल्याच्या नंतर जिजाबाईंनी सुंदर स्वयंपाक बनवला, पण कुठल्याच पदार्थामध्ये मीठ टाकलं नाही. आणि मीठ टाकलं नसल्यामुळं ज्यांच्यासाठी पाहुणचार केला होता घ्या घ्या म्हटलं तरी एकदा सुद्धा मागत नाहीत. पण तुकोबाराय मात्र सपाट्यानं खायला लागले, आणि सपाट्याने खात असताना जिजाबाई भोजन करण्यासाठी बसल्या. पहिला घास मुखारविंदात घातला, लक्षात आलं एवढे सुंदर पदार्थ बनवले पण कुठल्याही पदार्थात मी मीठ टाकलेलं नाही. ताट तसंच बाजूला सारलं आणि जिजाबाई तुकोबारायांकडे प्रश्न केला, हो एवढा सुंदर स्वयंपाक तयार केला पण कुठल्याही पदार्थामध्ये मी मीठ टाकलं नाही, तुम्ही मला का सांगितलं नाही की स्वयंपाकामध्ये मीठ नाही? तुकोबाराय उत्तर देतात, अगं आम्ही काय खातो हे सुद्धा आम्हाला कळत नाही. काय खातो आम्ही, कसया सांगते कैसे हे लागते नेनो मुखी. तसं प्रपंच करत असताना त्या साधूची स्थिती त्या पद्धतीची झालेली आहे आणि म्हणून धन्यता प्राप्त व्हावी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्या वेळेस रामचंद्र प्रभू अवताराला आले तर तिथे कुठे कुठे दुर्जन सुद्धा अवताराला आले.
रावणासारखे. माझे कृष्ण परमात्मा अवताराला आले, कंसासारखे दुर्जन अवताराला आले. तुकोबारायांनी जन्म घेतला तर लक्षात ठेवा, जीवन जगत असताना रामेश्वर भट्टासारखे कोणीतरी दुर्जन पुढे जन्माला आले. माऊलींनी अवतार धारण केला तर जीवन जगत असताना विसोबा खेचरासारखे दुर्जन कुठेतरी अवताराला आले. म्हणून दुष्टांचा दुष्टपणा घालवण्याकरिता जगताच्या पाठीवर संतांचा अवतार कार्य असतं. दादांनो, जीवनामध्ये सहज सहज धन्यता प्राप्त होत नाही. साधूचं चरित्र त्या लायक आहे, म्हणून धन्य ते संसारी. काही कालावधीमध्ये तुकोबारायांना साधकांनी प्रश्न केला, महाराज म्हणे तुम्ही प्रापंचिक जीवन जगता पण धन्यता कशी प्राप्त झाली? तुकोबाराय सांगतात, मला धन्यता प्राप्त झाली नाही आणि मी धन्यता प्राप्तही करून घेतलेली नाही. धन्यता आपोआप प्राप्त झाली. कशाच्या द्वारे? तर नामचिंतनाच्या द्वारे. विठ्ठल तुकोबारायांच्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त झाली, तसंच माझ्या ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त झाली. ऐका दादांना, आळंदीतल्या लोकांनी वाळीमध्ये टाकलं. विठ्ठलपंत रुक्मिणी माता संन्यास ग्रह स्वीकार आणून पुन्हा प्रपंचामध्ये पदार्पण. आणि सिद्ध बेटातल्या झोपडीमध्ये राहत असताना एक दिवस रुक्मिणी आई साहेबांनी विठ्ठलपंताकडे हट्ट धरला, अहो आपलं जीवन कसं तरी गेलंय पण आपल्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण नेमकं मी करावं तरी काय? तुम्ही पैठणला जा. आई साहेबांची आज्ञा समजली आणि विठ्ठलपंत पैठण सारख्या ठिकाणी येऊन पोहोचले. दादांनो, ब्राह्मणाच्या घराच्या समोर जाऊन हात जोडून विनम्र अभिवादन केलं. महाराजजी, म्हटले येण्याचं कारण काय? सांगितलं, न्याय मिळेल का माझ्या पुत्रांना? ब्राह्मण देवतेने सांगितलं, मिळेल, पण याच्यावरती प्रतिउत्तर देहांत प्रायश्चित. एकही शब्द बोलले नाही. डबडबल्या डोळ्यानं हातामध्ये कागद घेतला आणि विठ्ठलपंत सपाट्यानं फिरले. ज्ञानोबाराई, निवृत्ती दादा, सोपान काका, चिमुकली मुक्ताबाई वाट पाहत होती. सिद्ध बेटातल्या झोपडीमध्ये ही चिमुकली भावंड खेळत होती. आणि बाबा आले, बाबा आले, बाबा आले म्हणून जसं धावत गेली तसं विठ्ठलपंतांनी हातातला कागद सपाट्याने पाठीमागे लपवून घेतला आणि प्रथम सिद्धेश्वराच्या मूर्तीच्या जवळ रुक्मिणीला घेऊन गेले. सिद्धेश्वर भगवंताच्या समोर तो कागद ठेवला. रुक्मिणी आई साहेब दर्शन घेऊन बाहेर आल्या. एके ठिकाणी मी वाचलं होतं की ज्यावेळेस विठ्ठलपंत सिद्धेश्वर भगवंताच्या जवळ गेले त्यावेळेस अभिषेक करण्यासाठी दुसरं पाणी आणावं लागलं नव्हतं दादांना. एवढं विठ्ठलपंत त्या ठिकाणी ढसाढसा रडत होते. आणि रुक्मिणी आई साहेब बाहेरून बघत आहेत, नेमकं माझ्या पतीला झालं तरी काय? एवढं का रडताय तुम्ही? बाहेर आल्याच्या नंतर प्रश्न केला, अहो झालं तरी काय? हातात कागद घेतला आणि पाहिलं, देहांत प्रायश्चित. अहो पण रडता तरी नेमकं कशासाठी? मी माझ्यासाठी नाही तर मी माझ्या ज्ञानासाठी रडतोय. देव म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो याची दृष्टी निहाळी, तो वाहतील टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याचे यात्रा तो तारील सकळे गोत्रा. सकळे कुळे पवित्रा याची दर्शने होती अलंकापुरासी. अलंकापुर हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ. ब्रह्मादिक तपश्रेष्ठ तेथेची पय केले. इंद्र येऊन या भूमिसी याग संपादिले हरणीसी. इंद्रायणी अंबरीसी पंचक्रोशी यापासून येथे त्रिवेणी गुप्तासे भैरवापासून भागीरथी वसे.
ते पूर्वटिका माया दिसे प्रत्यक्ष जान पर्वती होती वल्ल वल्ल ऋषी येथे देव येऊनी होती पक्षी हे असे नित्य साक्षी असती ना सती उदकी हे पंढरी हुनी सोपे जनासी हरावया पापे कळी काळ कोपलिया कोपेन चले अलंकापुरासी अतिविनयानं रुक्मिणी आई साहेबांनी आपल्या डोक्यावर पदर घेतला, डबडबल्या डोळ्यानं पतीच्या समोर गेल्या आणि सांगितलं, हो मी घेणार देहांत प्रायश्चित. विठ्ठल पंत म्हणतात तसं बोलू नको, मी देहांत प्रायश्चित घेतलं तरी चालेल, पण एखाद्या वेळेस बापाचा हात नसला तरी चालेल रुक्मिणी, पण मायेचा हात पुत्रांच्या डोक्यावर असला पाहिजे. रात्र कशी तरी लोटली, झोप लागत नाही रुक्मिणीला. विठ्ठल पंतांना सकाळी सुंदर पुरणपोळ्यांचा स्वयंपाक बनवला, सर्व भावंडांना एकत्रित बसवलं. माझ्या मुक्ताबाईला विठ्ठल पंतांनी मांडीवर घेतलं, शेवटचे एकदा डोळे भरून पाहिलं आणि हातातला घास मुक्ताबाईच्या मुखारविंदात भरवायला लागले विठ्ठल पंत, की जिला आता सोडून जायचे. दादांनो आठवा, चारही या चिमुकल्या चिमुकल्या मुलांना माईबाप सोडून जाताना काय अवस्था झाली असेल त्यांची. अहो आपण गेलो पण मुलं शोधतील सगळीकडे, काहीतरी खून ठेवून गेलं पाहिजे आपण. पंतांनी हातात कागद घेतला आणि 4 वाक्य लिहिले. बाळ निवृत्ती, घरात सर्वात मोठा तूच आहेस, आम्ही गेल्याच्या नंतर या सर्व भावंडांचा सांभाळ करणं तुझी जबाबदारी आहे बाबा, जातो आम्ही. कायमचे निघून गेले दादांनो देहांत प्रायश्चिता करिता. निवृत्ती दादांना जाग आली, खाटेवरून सोपान काकाला हलवून जाग केलं. दादा मायबाप दिसत नाहीत, कुठे गेले असावेत. रडत रडत घराच्या बाहेर गेले, सगळीकडे शोध घेतला, कुठे दिसले नाहीत. ज्ञानोबारायांना जाग आली, हलवून जाग केलं. दादा आई वडील दिसत नाहीत रे. कंदीलच्या जवळ गेले, तो कागद वाचला आणि हे सर्व मंडळी त्या कागदातले एक एक वाक्य वाचून जमिनीवर अंग टाकून ढसा ढसा रडत होती. दादांनो पण रडता रडता त्यांचं लक्ष गेलं मुक्ताबाईकडे, जी मुक्ता एवढी लहान आहे की जिला आई काय आणि वडील काय याची ओळखच नाही. आणि उठल्याच्या नंतर त्या मुक्ताला काय उत्तर द्यावं हा प्रश्न निवृत्ती दादांच्या डोक्यामध्ये होता. पहाट झाली, दिवस उजाडला, मुक्ताबाई जाग्या झाल्या. दादा का रडताय रे तुम्ही, झालं तरी काय. हे बघा रडणं जर आता थांबलं नाही ना तर मी आई बाबांना हाक मारेन. एवढं म्हणताच निवृत्ती दादांनी मुक्ताबाईचं तोंड दाबलं. मुक्ता अगं आई बाबांना हाक मारण्यासाठी आपले आई बाबा आता जिवंत राहिले नाहीत, ते कायमचं सोडून गेलेत ग आपल्याला. आणि हे ऐकता क्षणी मुक्ताबाईने आपलं शरीर जमिनीवर टाकून दिलं. 4 दिवस हा प्रसंग चालत होता दादांनी. मुक्ताबाईच्या तोंडामध्ये पाण्याचा थेंब नाही, अन्नाचा कण नाही. आपल्या भावाकडे पाहावं, खाली मान घालावी, पुन्हा रडावं, बोलावं तर आई वडिलांचं दुःख आहे. आणि मग निवृत्ती दादांच्या जवळ गेल्या आणि कानामध्ये जाऊन बोलल्या मुक्ताबाई, दादा भूक लागली रे, काही खायला मिळेल का. घरातल्या डब्यात काही नाही, शेजारी जावं काही मागावं तर कोणी भिक्षा वाढत नाही. दादांनो निवृत्ती दादांनी झोळी अडकवली. ज्ञानोबाराय बोलतात, दादा मीही तुझ्या बरोबर येणार. सिद्धबेटातल्या झोपडीमधून बाहेर पडले, अलंकापुरीमध्ये प्रवेश केला आणि अलंकापुरीमध्ये प्रवेश करून पहिला शब्द काढला निवृत्ती दादांनी. अंतकरणात दुःख आहे, शब्द बाहेर पडत नाहीत. मधुकरी, जसं मधुकरी शब्द आला ना तसा आतून कोणीतरी ब्राह्मण आला आणि ताडकन बोलायला सुरुवात केली. दादांनो काय रे, स्वतःची घरं बाटवतात ते बाटवताना आमच्या घराच्या समोरील मधुकरी माग मिळणार नाही. मधुकरी चालते व्हाईत नाही. ज्ञानोबाराय मान खाली घालून थांबलेले आहेत. काय रे कळत नाही तुला, एकदा सांगितलेलं तू असं ऐकायचं नाहीस. ब्राह्मण बाहेर आला. निवृत्ती दादांच्या जवळ झोळी होती. ज्ञानोबारायांच्या जवळ झोळीतलं जे पीठ होतं ते चिमूटभर पीठ जमिनीवर टाकलं. दादांनो आता ज्ञानोबाराय उचलणार. इतक्यात त्या ब्राह्मणानं ती सुद्धा पायानं सपाट केलं. दादा चल आता, मिळणार नाही मधुकरी आपल्याला, चल आता. सपाट्यानं
ज्ञानोबाराय डबडबल्या डोळ्यानं पाठीमागं फिरले दादांनो. आणि मग सिद्धेश्वराच्या झोपडीमध्ये आले. मुक्ताबाई समोर आल्या. दादा, काही मिळालं का? चिंता करू नकोस ग मुक्ता, मी स्वतःची पाठ तापवतो आणि आता तू मांडे भाजायला सुरुवात कर. दादांनो, स्वतःची पाठ लालभुंद करावी आणि त्याच्यावर मुक्ताबाईनं मांडे भाजावेत. जगाच्या पाठीवरचा पहिला चमत्कार समजावा. विठ्ठल कीर्तन नुसतं ऐकण्यासाठी नाही, तर त्याच्यातलं एक एक वाक्य चिंतनपूर्वक ऐका. स्वतःची पाठ लालभुंद करावी, मुक्ताबाईनं मांडे भाजावेत आणि सर्वांनी प्रेमाने खावेत. किती त्रास झाला असेल माझ्या ज्ञानोबारायांना आठवा, पण ते सुद्धा सहन केलं. समाजाने किती अपकार करावे, पण तरी सुद्धा संतांनी उपकारच करावेत, याच्याही पुढे सांगून जाते. हा त्रास सहन केला आणि झोपडीचा दरवाजा बंद करून बसलेली ज्ञानोबाराय आता चिमुकली मुक्ताबाई दादाचा दरवाजा ठोठावते. दादा, एक लक्षात ठेव, आज तुझ्या जोडीत कोणी पीठ वाढलं नाही ना, संत बनलास ना, एक लक्षात ठेव, तुला सहन करावं लागेल. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी, लोभहंता नये मना, जगी विराट तोची जाना. दादा, तू सर्वसामान्य नाहीस, तर तू योगी आहेस. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी सहन करावं लागेल. दादा, मुक्ताबाई बोलते, दादा तुमच्यापेक्षा मी फार लहान आहे, मी तरी तुम्हाला सांगणारी कोण? कोणी कोणासी सांगावे, सार जाणून आगावे. लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुदल ठाई जिठाई. पण या विश्वासाठी एक करा म्हणले, तुम्ही तारुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबाराय बाहेर आले आणि एकदा का मुक्ताबाईच्या चरणविंदावर आपलं मस्तक झुकवून सांगितलं, मुक्ता, अगं काही उपजताच ज्ञानी आहेस तू, लक्षात ठेवा. ज्ञानोबाराय बोलतात, उपजता ज्ञानी आहेस का मुक्ता? तू किती मोठा उपदेश करतेस तू, लक्षात ठेवा. तेव्हापासून दादांनो स्त्रीला आद्यशक्ती मानलं. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. म्हणून ताटी उघड्या ज्ञानेश्वरा म्हणणारी मुक्ताबाई आदिशक्तीचं स्वरूप मानलं. तुकोबारायांच्या प्रपंचामध्ये साथ करणारी जिजाबाई आदिशक्तीचं स्वरूप मानलं. ज्ञानोबारायांवरती किती मोठे आघात झाले, पण तरी सुद्धा जगताच्या पाठीवर माझ्या माऊलीने ते त्रास सहन केले. दादा,
मंदिर देवालय शिवालय बंद झाली आणि पुन्हा एकदा पुण्यश्लोक रूपाने हातात पिंड घेऊन मंदिराची बांधणी करणारी अहिल्या हे आदिशक्तीचं स्वरूप मांडलं. पुढे सांगते दादांनो, जीवन जगत असताना कधी ती लोपामुद्रा आहे, कधी ती गार्गी आहे. स्त्री जरी क्षणाची पत्नी असेल तर ती अनंत कालाची माता आहे. हे जगताच्या पाठीवर आपण कधी विसरू नये. विठ्ठल ज्ञानोबाराय बोलतात, मुक्ता गेलं पाहिजे मला आता. निवृत्ती दादा बोलतात, दादा असं काय बोलता तुम्ही, मी तुमच्यापेक्षा मोठा आहे, मी गेलं पाहिजे अगोदर. मुक्ताबाई दोन बोट वर करते, यमा अरे माझ्या दादाला नेण्यासाठी आलास ना, एक लक्षात ठेव, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना तोपर्यंत माझा ज्ञानदाता जिवंतच राहणार आहे. म्हणून ज्ञानोबाराय समाधीस्थ होत असताना 3 वेळेस डोळे झाकतात आणि डोळे झाकल्याच्या नंतर सुद्धा त्या समाधीतून एकच गजर बाहेर येतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली अजून सुद्धा भजन जिवंत आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंतच राहणार आहे. म्हणून धन्यता साधूला प्राप्त होत नाही तर साधूच्या आचरणाने धन्यता प्राप्त होते. महाराज सांगतात अशा संतांचं जीवन हे अलौकिक आहे. अभंगाच्या प्रथम चरणात धन्यते संसारी, धन्यते संसारी, Yeah.
महाराज सांगतात धन्य ते संसारी पुढे चला दयावंत जे अंतरी महाराज धन्यता साधूलाच प्राप्त व्हावी धन्यता भक्ताला प्राप्त होऊ शकत नाही का इथे प्रश्न संभवतो धन्यता साधूला प्राप्त होते धन्यता भक्ताला प्राप्त होऊ शकत नाही का धन्यता भक्तालाही प्राप्त होऊ शकते हनुमंतराय दास्यत्व पत्करावं आणि एक दिवस अहिरावण आणि महिरावण या दोन्ही राक्षसांनी राम प्रभू आणि लक्ष्मणजीला पाताळामध्ये न्यावं सीता मातेने हनुमंतरायांना जाग केलं हनुमंता अरे प्रभू संकटामध्ये असताना तुला झोप लागली कशी हनुमंतरायांनी उग्र रूप धारण केलं पाताळ लोकात गेले अहिरावण म्हणजे अहंभाव महिरावण म्हणजे ममता या दोन्ही राक्षसांना मारलं राम प्रभू लक्ष्मणजीला वर काढलं तेव्हापासून पवन तनयतन संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुर भूप सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय द्वारकाधीश भगवान की जय आणि मग सीता माता आनंदी झाल्या मातेने विचार केला हनुमंतरायांनी एवढं मोठं काम केलेलं आहे ना मग याला सुवर्णाचा हार दिला पाहिजे सुवर्णाचा हार काढला हनुमंतरायांच्या अंगावरती फेकला पण हनुमंतरायांनी एक 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 मणी फोडायचा आणि त्याच्यामध्ये राम शोधायला सुरुवात केली दादा हनुमंतरायाने एक एक मणी फोडून पाहायचा ज्याच्यामध्ये राम नाही तो मणी बाजूला फेकून द्यायचा सीता माता रागावल्या हनुमंता अरे एवढा मोठा सुवर्णाचा हार दिला कळत नाही तुला एक एक मणी काढून फेकून देतोस काय शोधतोस तू त्याच्यामध्ये हनुमंतराय सांगतात मी माझ्या रामाला त्याच्यात शोधतोय अरे कुठे सुवर्णाच्या मण्यामध्ये तुझा राम आहे का हनुमंतराय बोलतात त्या मण्यामध्येच नाही तर माझ्या हृदयामध्ये माझे राम आहेत आणि मग हृदय त्या ठिकाणी विस्तीर्ण केलं हृदयामध्ये प्रभु रामचंद्रजींचं दर्शन सीता मातेला घडवलं श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने जानकी बैठे हैं मेरे सीने जानकी बैठे जानकी
मोठं दासित्व पत्करलंय, पण आतापर्यंत मला तुमची भक्ती लक्षात आली नाही. तुमची दासीचा दास करून घ्यावा, आशीर्वाद द्यावा हाची मज. म्हणून साधूवर तर धन्यता प्राप्त होऊ शकते, पण भक्तांच्या जवळ सुद्धा धन्यता प्राप्त होऊ शकते. म्हणून साधूने प्रपंचामध्ये राहायचे, न राहिल्यासारखं जीवन जगायचे, तरच धन्यता प्राप्त होऊ शकते. धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. महाराज म्हणले धन्यता प्राप्त होऊ शकेल, पण साधूच्या जवळ दयारूपी दागिना असला पाहिजे. हल्ली माणसं मोठे मोठे दागिने घालतात, पण त्यांचं मन स्वच्छ नाही. मन जर स्वच्छ नसेल ना, तर मोठा दागिना सुद्धा घालून उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून साधूने मनावरती विजय मिळवला. माझे तुकोबाराय मनावरती विजय मिळवले, म्हणून धन्य ते संसारी. पुढे चला. ज्याच्या अंतकरणातच दया व्यापून भरलेली आहे. हल्ली बघा, माणूस शेजारी तडपडून जीव सोडतोय, पण बाजूचा त्याच्यावरती उपकार करू शकत नाही. ही शोकांतिक आहे महाराष्ट्रात. कभी धनवान है इतना, कभी निर्धन तू भी है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो दुख में ना भी घबराए, उसे इंसानी कहते हैं. पराया दर्द अपनाए, उसे इंसानी कहते हैं. दादा दया क्षमा शांती परमात्मा परमेश्वर सृष्टी हे 6 गुण ज्याच्याकडे, त्याला संत आणि देव म्हणलं तरी चालेल. म्हणून देव बनणं ही सोपी गोष्ट नाही, आणि जीवनामध्ये संत बनणं ही सुद्धा गोष्ट सोपी नाही. संत बनणं ही गोष्ट सोपी आहे का? संत बनणं ही गोष्ट सोपी नाही. लक्षात ठेवा. एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो, पाथरवट त्याला घाव मारून घाव मारून घाव मारून जोपर्यंत मूर्तीचं स्वरूप येत नाही, तोपर्यंत तो पाथरवट घाव मारायचे सोडत नाही. जोपर्यंत ती मूर्ती देव बनत नाही, तोपर्यंत तिला मंदिर सुद्धा स्वीकारू शकत नाही. एक दगड जर मंदिरामध्ये जाऊन देव बनत असेल, आज हजारोंच्या संख्येने माणसं ज्ञान मंडपामध्ये येऊन बसतात, पण एकमेकाचा द्वेषच करत बसतात. विठ्ठल कीर्तन प्रवचन ऐकत असताना स्वतःच्या मनाला बदलण्याची गरज आहे. बघा, मनाला बदललं दादांनो, आणि मनावरती विजय मिळवला आमच्या संतांनी. पण लक्षात ठेवा, हे मन फार चंचल आहे. कीर्तनात बसल्या बसल्या कुठं जाऊ नये. मन चंचल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मन चंचल हे चपळा
आणि येता जाता नलगे वेळ. दादांनो, कीर्तनात बसल्या बसल्या कुठं फिरून येईल काही सांगता येत नाही. हे मन फार चंचल आहे. आणि तुकोबाराय सांगतात, या मनावरती ताबा ठेवा, या मनावरती विजय मिळवा. मनावरती विजय मिळवला तर सहज धन्यता प्राप्त होईल. धन्यते संसारी दयावंत जयंतरी. म्हणले साधूच्या जवळ दया असली पाहिजे, कारण दया धर्म का मूल है, पाप मूल का अभिमान. तुलसी दयान छोडी जबन घटे प्राण. कंठात प्राण आहे तोपर्यंत माणसाने दया करायचं विसरू नये. पण लक्षात ठेवा, हल्ली जिथं जिथं दुर्जन आहेत तिथे तिथे सज्जन आहेत. आणि सज्जन आहेत म्हणूनच जगताच्या पाठीवर दुर्जन अवतार घेतात. आणि यांना त्या ठिकाणी संपवण्यासाठी साधू संतांचा अवतार अभंगाच्या दुसऱ्याच्या. येते महाराज वर्णन करतात, साधू येतात तरी नेमकं कशासाठी, तर येथे उपकारासाठी. दादांना उपकार करण्यासाठी येत असतात. वैकुंठामध्ये फार मोठं घर आहे त्यांचं, पण मृत्यू लोकामध्ये येण्याचं कारण उपकार. अपकार्यावर उपकार करण्याचं काम संतांचं आहे. जगाने किती उपकार करावे, पण संतांनी उपकारच करावे. नाथ महाराजांच्या अंगावर यवन 108 वेळा थुंकला. परत गंगेवरती जायचं, परत स्नान करायचं, परत वर यायचं, झाडावरून परत थुंकायचं, परत स्नान करण्यासाठी जायचं. तुमच्या आमच्या अंगावर 4 वेळेस थुंकला असता तर आपण पायातली चप्पल काढून मारली असते. लक्षात ठेवा दादा. पण नाथ महाराजांच्या जवळ संयमशीलता आहे. शेवटी 108 वेळा थुंकून सुद्धा त्याला लज्जा वाटली, तो खाली उतरला. झाडाच्या खाली उतरून नाथ महाराजांच्या समोर गेला आणि हात जोडले. महाराज क्षमा करा, मला चुकलं माझं. मी तुमच्या अंगावर 108 वेळा थुंकलो, पण तुम्ही परत काही मला बोलतच नाहीत. अरे वेड्या, एखाद्या वेळेस माझ्या हातून त्या गंगेचं स्नान चुकलं असेल, आणि तुझ्यामुळे आज मला 108 वेळा या गंगेचं स्नान झालं. जगताच्या पाठीवर माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही. तू माझ्या अंगावर थुकलास, मला याचं दुःख वाटत नाही. तू कित्येक वेळ जरी थुंकलास
तरी त्याचं दुःख मला वाटणार नाही आणि अशांचा सुद्धा उद्धार संतांनी जवळ आल्याच्या नंतर केला. यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊनी प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त प्रसाद देऊनी मुक्त केला. दादानो, जहर पिलाने वाली पुतना और गाली देने वाला शिशुपाल, उसको भी जो मोक्ष दे सकता है तो भजन करने वालों का क्या हाल होगा. जहर पाजणाऱ्या मावशीला आणि शिव्या घालणाऱ्या शिशुपालाला ऐसी अपकारिया तुझा उपकारू. किती मोठे उपकार संतांचे आमच्यावर. रविश्चंद्रोगण वृक्षनिधिगावश्य सज्जनः येते परोपकारायुगे देवेन निर्मितः. शास्त्र सांगतं चंद्र आणि सूर्य हे माणसावरती फार मोठे उपकार. वृक्षाचे फार मोठे उपकार, पर्वताचे फार मोठे उपकार, नद्यांचे फार मोठे उपकार. का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. माऊली सांगतात त्या नद्यांचे फार मोठे उपकार, तसं या कलियुगामध्ये सज्जनाचे फार मोठे उपकार. दादांनो, सज्जन आहेत म्हणून या ज्ञान मंडपामध्ये आपण बसलो. ज्ञानोबाराय सुद्धा सांगायला लागले चंदनाचे पाय, चंदनाचे हात पाय ही चंदन. लक्षात ठेवा, जिथं चंदन दुसऱ्याला सुगंध देण्याचं काम करत असतं, तसं जगताच्या पाठीवर संत महात्मे उपकार केल्याशिवाय इथून जात नाहीत. विठ्ठल विठ्ठल काय सांगू आता संतांची उपकार आणि मज निरंतर जागविती. किती मोठे उपकार करावेत संतांनी आमच्यावरती. म्हणून येथे उपकारासाठी सांगितलं वैकुंठातून आलो आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. आ बोलिले जरुशी, बोलिले जरुशी, आ बोलिले जरुशी, बोलिले जरुशी. सासभावे वर्ताया, सासभावे वर्ताया, साधु संतांचे मार्ग आडराणी भरले जगो, साधु संतांचे मार्ग आडराणी भरले जगो, साधु संतांचे मार्ग आडराणी भरले जगो, साधु संतांचे मार्ग आडराणी भरले जगो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, पण बोलिले जे ऋषी आणि साच भावे वर्ताया. वैकुंठामध्ये एवढी श्रीमंती होती दादांना, पण तुमच्या आमच्याकरिता मृत्यू लोकामध्ये आले. प्रत्येकाचा उद्धार व्हावा, जडाचाही उद्धार व्हावा, मूढाचाही उद्धार व्हावा, याच्यासाठी आले. बघा, जड मूढ उद्धारिले. दुपारी 2 वाजता बघा तुम्ही, दुपारी 2 वाजता एखादा रेडा चालत असेल, पण तो आपला मार्ग सोडून जरी चालत असेल ना, तरी त्याला संत जवळ घेतात
आणि डोक्यावरून हात फिरवून सांगतात, बाळा हा जो मार्ग तू निवडलेला आहेस ना, या ग्रहस्थाच्या मार्गावरती तुला दुःख पाहायला मिळणार आहे. म्हणून तू बायपासचा मार्ग जर स्वीकारलास, निवृत्तीचा मार्ग जर स्वीकारलास, तुझ्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. संत सज्जनी मांडले दुकान आणि जे जया पाहिजे ते आहे रे. दादांनो, जे मागितलं ते तुम्हाला संताच्या दुकानामध्ये मिळेल. अगोदर मुक्तीचा तर मार्ग स्वीकारा. विठ्ठल विठ्ठल. प्रथम नार्जितं विद्या, द्वितीयं नार्जितं धनम, तृतीय नार्जितं दानम, चतुर्थम नार्जितं मुक्ती. शास्त्र सांगतं पहिल्या 25 वर्षामध्ये माणसाने विद्या कमवावी, दुसऱ्या 25 वर्षामध्ये माणसाने धन प्राप्त करावं, तिसऱ्या 25 वर्षामध्ये माणसाने ते दान करावं, राहिलेल्या 25 वर्षामध्ये माणसांनी मुक्ती मिळवून घ्यावी. विठ्ठल म्हणले संतांचा उद्धार कार्य याच्यासाठी आहे, आपल्याला चांगलं सांगितलं पाहिजे, प्रत्येकाचा उद्धार झाला पाहिजे. एखादा दुष्ट असेल त्याचाही उद्धार केला. जे खळांची व्यंकटी सांडो तया सतकर्मी रती वाढो. खळ म्हणजे दुष्ट, दुराचारी आहे, ज्याला कोणी जवळ सुद्धा बसवून घेत नाही. पण लक्षात ठेवा, अशांच्या संगतीत आपण गेलो तर आपलं पतन झाल्याशिवाय राहत नाही. बैसता चोरापासी तैसी होय बुद्धी, देखताची नारी मन धावे. चोराच्या संगतीत गेलात ना दादा तर चोर झाल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले अनन्य उपकार त्या ठिकाणी आपल्यावरती संतांचे आहेत. येथे उपकारासाठी पण आले घरजा वैकुंठी. त्या ठिकाणी अनन्य भावाने त्यांची जर सेवा आपण केली तर आपल्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज म्हणले ते लटिक वचन देतात का अभंगाच्या 3ऱ्या चरणात. महाराज वर्णन करायला लागले. लटिके वचन नाही देही उदासीन. उपकार केल्याशिवाय जात नाहीत, पण आल्याच्या नंतर ते कधी कोणाला लटिक वचन देत नाही. लटिके शब्दाचा अर्थ आहे खोटं. हल्ली माणसं मोबाईलमुळे सहज सहज खोटं बोलायला लागले.
माई बापांनो प्राण गेला तरी चालेल तर खोटं बोलू नये. लक्षात ठेवा. लटिके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. लोकांना खोटं सुटत नाही आणि खरं पटत नाही. एका गावामध्ये नकलेचा मेळावा लागला होता. ज्याला जी नक्कल करून दाखवता येते त्यानं ती नक्कल करून दाखवायची. एका बाजारामध्ये एक माणूस नुसतं शेळीच्या कोकरासारखं ओरडतो. लोकांनी हजारो रुपये बक्षीस दिलं. पण त्याच बाजारामध्ये एका बगलेमध्ये एक शेळीचं कोकरू घेऊन आलेला शेतकरी पाहत होता. त्याने विचार केला, नुसतं शेळीच्या कोकरासारखं ओरडला, हजारो रुपये बक्षीस मिळालं. भाविकांनो, उद्या याच्यापेक्षा तुम्हाला चांगली नक्कल करून दाखवतो. सगळे भाविक मंडळी दुसऱ्या दिवशी हजर. खरंच खरंच बगलेमध्ये एक शेतकरी त्या ठिकाणी शेळीचं कोकरू घेऊन आला. शेळीच्या कोकराचा कान पिळला की ते कोकरू मोठ्याने ओरडायचं. लोकांनी सांगितलं, नाही नाही नाही, कालच्या सारखी मजा नाही आली. काल खोटं होतं पण खरं वाटलं. आज खरं आहे पण खोटं वाटतंय. विठ्ठल विठ्ठल. सांगतात कलियुगामध्ये वावरत असताना खोटं सुटत नाही आणि खरं पटत नाही. संत महात्मे कधी खोटं बोलत नाही. जीवन जगत असताना ते सत्य वचन देतात. सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. ज्ञानोबा सांगतात की कमळ जसं पाण्यामध्ये राहतं पण पाण्यापासून जरी वेगळं केलं तरी ते त्याचं अस्तित्व सोडत नाही. तसं साधूचं जीवन. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाने जीवन जगत असताना सत्य बोलावं. हल्ली माणसाला कुठं काय बोलावं हेच कळत नाही. दादांना 100 वर्षाचं आयुष्य निघून जाते पण कुठं काय बोलावं हे कळत नाही. आणि हे जर नाही कळालं तर जीवनामध्ये अधोगती. लक्षात ठेवा. 3 मुली आहेत. वडिलांनी सांगितलं, काही झालं तरी पाहुणे मंडळी आल्याच्या नंतर बोलायचं नाही. पण मुली काही ऐकतच नाहीत. आता लग्न जमत नव्हतं. बाप हात जोडून मुलींच्या समोर जाऊन थांबला, बाई आता तरी शेवटची मंडळी आलेली आहेत, बोलायचं नाही. सुंदर स्वयंपाकाचा बेत केला. पाहुणे मंडळी बसले भोजन करण्यासाठी. पण त्या पाहुणे मंडळीतला एक चतुर माणूस हुशार होता. त्यानं विचार केला, एवढा सुंदर स्वयंपाक केलेला आहे पण कोणत्या मुलीने केला असेल. आता बोलायचंय पण कसं बोलायचं बघा. पाहुणे मंडळीतला माणूस एवढा चतुर होता. आणि पाहुणे एखादा तरी चतुर माणूस सोबत घेऊन जातच असतात. चतुर माणूस होता. तू म्हणला एवढा सुंदर स्वयंपाक केला पण कोणत्या मुलीने केला असेल. दुसऱ्या वेळेस बोलला. मुलगी दारापर्यंत आली. परत त्याने प्रश्न केला, इतका सुंदर स्वयंपाक केला कोणत्या मुलीने केला असेल. त्या मुलीला राहवलंच नाही. शेवटी काय म्हणली, जिलू टाकले मिलू टाकले कली फाल गोल झाली. पाठीमागची तिला म्हणली, दादा तुला म्हणले होते ना बोलू नको म्हणून, तू बोललीस का. तिसरी म्हणली, तू तू तुम्ही दो दो दोघींनी घो घो घोटाळा के केला. विठ्ठल लक्षात ठेवा. कुठं काय बोलावं याचं ज्ञान जर असतं तर जीवनामध्ये फटफजिती झाली नसती. म्हणून मानवी जीवन जगत असताना माणसाचं बोलणं हे मवाळ असावं. आम्ही वट्ट्यावर कट्ट्यावर बसून बोलतो पण देवाची चर्चा बोलत नाही दादा. म्हणून आमच्या जीवनामध्ये अधोगती आल्याशिवाय राहणार नाही. संत महात्म्यांची चर्चा होती. चंद्रभागेच्या वाळवंटात कोणती चर्चा होती. चंद्रभागेतील ऐकल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. आणि नामदेव महाराज त्या भर सभेत होते. नामदेव महाराजांनी ऐकलं. नामदेव महाराज म्हणतात, वाल्या कुळ्याने एवढी महापाप करावी पण रामायण देवा माझा सुद्धा एक पण आहे म्हणले. मी जोपर्यंत 100 कोटी अभंग परिपूर्ण करत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. आता देवाला प्रश्न पडला, नामदेव महाराज पण करतात. आता भक्ताचा पण परिपूर्ण करण्यासाठी रात्रभर देव झोपले नाहीत. चंद्रभागेच्या वाळवंटात वेड्यासारखं फिरू लागले. दादा भगवंताच्या लक्षात आलं, हे काम माझ्याने जरी परिपूर्ण होत नसलं तरी हे काम सरस्वती पूर्ण करू शकते. सरस्वतीला आमंत्रण दिलं. सार जैसी सांगे भीमात्री हरी बैसची भेवरी नाम याच्या. नामदेव महाराजांच्या
नामदेवाच्या जिभेवर सरस्वती जाऊन वदवली आणि नामदेव महाराज अभंग लिहू लागले. कधी कधी नामदेव महाराजांना कंटाळा आला की विटेवरून भगवान खाली यायचे आणि नामदेव महाराजांना अभंग लिहू लागायचे. 96 कोटी अभंग परिपूर्ण झाले, राहिले फक्त 4च कोटी अभंग. आता हे कोण परिपूर्ण करणार? तर नामदेवाच्याच घरामध्ये 14 माणसांचं कुटुंब. राजा इगो नाही दोघी सासू सुना दामा नामा जाना बापले दामा नामा जाना बापले राजा इगो नाही दोघी सासू सुना दामा नामा जाना बापले दामा जाना बापले ओ नाना विटा गोदा महाला हे चौघे पुत्र लढाई साई साखराई ओ बाई जन्मले पवित्र त्यांचे वंशी जन्मले पवित्र त्यांचे वंशी जन्मले पवित्र त्यांचे वंशी नाना विठा गोदा महादा हे चौघे पुत्र लढाई साई साखराई ओ बाई जन्मले पवित्र त्यांचे वंशी गोनाई राजाई भोगी सासू सुना गोनाई राजाई भोगी सासू सुना रामा रामा जाना बापले रामा रामा जाना बापले गोनाई राजाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बापले क नारा विठा गोदा महादा हे चौघे पुत्र लाडाई साई साखराई ओबाई आणि 15वी जनाबाई. कधी जणी म्हणे तर कधी दासी जणी म्हणे. आणि राहिलेले 4 कोटी अभंग जेव्हा परिपूर्ण झाले तेव्हा कुठं नामदेव महाराजांनी निश्वास सोडला. म्हणले या जगामध्ये देव आहे. विठ्ठल लक्षात ठेवा, भक्ताचा पण परिपूर्ण केल्याशिवाय देवाला सुद्धा झोप लागू शकत नाही दादांनो. म्हणून जीवन जगत असताना भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम न सांगता सुद्धा माझे प्रभू भक्ताच्या घरची काम करत असतात. म्हणून जीवन जगत असताना कोणाला लटिक वचन देऊ नका. लटिके वचन नाही देही उदासीन. तुकोबार आहे देहावर उदास नाहीत माई बाबा. त्यांना माहिती आहे देहीच विदेही भोगू दशा किंवा भक्ताईसे जाना. जे देही उदास गेले आशा पास निवारून. त्यांना माहिती आहे. जसं तुकोबारा यांना माहिती आहे तसं माझ्या तुळशीदासजींना माहिती होतं. म्हणूनच रत्नावलीने किती मोठा उपदेश केला. लाजनावत आपको दौरे आए हो साथ धिक धिकाई से प्रेम को क्या कहूँ मैं नाथ. अस्थि चरम देह में अस्थि चरम देह में जैसी प्रीति वैसी श्री राम में होतन तो भव भीती. प्रपंच हा मिथ्या आहे. तुळशीदासजींच्या लक्षात आलं. वैराग्य प्राप्त झालं. घराचा त्याग केला आणि वनामध्ये निघून गेले दादांनो. नाही देही उदासीन. पुढे चला. देह लटका आहे, नाशिवंत आहे. तो श्रीमंतालाही सोडणारा आहे, तो गरीबालाही सोडणारा आहे. म्हणून नाही देही उदासीन. मग देहावर जर उदास नाही तुकोबार आहे तर या देहाने नेमकं करावं तरी काय? सांगतात जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावयाप आहे तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत हात चांगले आहेत तोपर्यंत या हाताने दान करा. जोपर्यंत पाय चांगले आहेत तोपर्यंत या पायाने तीर्थयात्राच करा. जोपर्यंत मुख चांगलं आहे तोपर्यंत या मुखाने चांगलंच बोला. संतांची
चर्चा करा. डोळे चांगले आहे तोपर्यंत चांगलंच पहा. मायबापांनो, एवढा सुंदर नरदेह मिळालेला आहे, तर या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे तरी काय. महाराज सांगतात त्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं भजन कशा पद्धतीनं 2 हात ज्या भगवंताने दिले ते 2 हात सर्वांनी वर करायचे आणि सुंदर असं त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. सर्व वर्ग, पुरुष वर्ग, तरुण वर्ग सर्वांनी 2 हात वर करायचे आणि न लाजता त्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं भजन करायचं. बोला हरीचे नाम, बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंगा. 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 विठ्ठल 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 विठ्ठल. बोला हरीचे नाम, बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंगा. बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंगा. राधे राधे गोविंद गोपाल राधे, 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 राधे 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 धन्यती संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन, साधू देहावर उदास नाही, त्यांना माहिती आहे देह नाशिवंत आहे, लटका आहे, जाणारा आहे. तर साधूच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन हे संयमशीलतेचं आहे. महाराज म्हणले जन्माला आल्याच्या नंतर ते बोलतात तरी कसे, अभंगाच्या शेवटच्या चरणात.
मधुरावाणी होती तुका म्हणे वाव पोटी. शेवटी सांगितलं संत मधुर बोलतात, गोड बोलतात, मवाळ बोलतात. तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. माणसाचं बोलणं अमृतासारखं असावं. अनेकांचे गुणदोष पोटामध्ये साठवण्या इतका अवकाश संतांकडे आहे आणि तो अवकाश आपल्याकडे सुद्धा असावा अशी आपल्या चरणी प्रार्थना करते. शेवटी जाता जाता सांगते, जीवन जगत असताना ज्यांनी जन्माला घातलं त्या माता पित्यांना कधी विसरू नका दादा. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. अरे डोळे मिटून प्रेम करते तिला मैत्री असं म्हणतात. डोळे मिटल्यासारखं प्रेम करते तिला प्रियसी असं म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला जगाच्या पाठीवर पत्नी असं म्हणतात. पण डोळ्यामध्ये प्राण आहे तोपर्यंत प्रेम करते तिला जगताच्या पाठीवर फक्त माया असं म्हणतात. म्हणून पुन्हा एकदा सांगू इच्छिते, हिरकणी नावाची स्त्री गड चढत वर गेली दादांनो. आपल्या लहान छोट्याशा बाळाला खाली ठेवलं, दूध देण्यासाठी वर गेली. अर्ध्यापर्यंत गेली, गडाचे दरवाजे बंद झाले. सैनिकांनी सांगितलं महाराजांच्या आज्ञेशिवाय दरवाजे उघडले जाणार नाहीत. तिला आठवण झाली ठेवलेल्या बाळाची की जी आई 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 म्हणून आपला प्राण सोडेल. त्या ममत्वापोटी हिरकणीने आपलं शरीर स्वतःच त्या उंच डोंगरावरून झोकून दिलं. पण तिच्या शरीराला खरचटलं सुद्धा नाही. याला म्हणायचं माय. म्हणून ऊपर जिसका अंत नहीं होता उसे आसमां कहते हैं और धरती पे जिसका अंत होता है उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं. लक्षात ठेवा, भगतसिंग राजगुरू सुखदेव फासावरती चढत होते दादांनो. पण चढताना त्यांना आठवण झाली आपल्या आईची. गळ्यातला फास बाजूला काढला आणि आईचं दर्शन घेतलं. आईला सांगितलं, आई मनी धीर धरी शोकावरी जननी भेटेन 9 महिन्यानी. आई तुझ्या उदरी 9 महिने 9 दिवसांनी परत जन्म घेऊ माते. पण माता आणि माती फक्त वेलांटीचा फरक दादा. लक्षात ठेवा, ज्या मातीवर राहतोय त्या मातीवर कधी बैमान होऊ नका. भगतसिंग म्हणतात, माते तुझ्या उदरी मी जन्म घेतलाय ना, एक लक्षात ठेव. पण मी माझा प्राण या जनतेसाठी, या जगतासाठी समर्पित करतोय. म्हणून जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. लक्षात ठेवा. पण त्यांनी जगताच्या पाठीवर मायेला कधी विसरलं नाही दादांनो. म्हणून आपण सुद्धा जगताच्या पाठीवर आपल्या आईला सर्वात मोठा आधारस्तंभ मानलं पाहिजे. ज्या दिवशी कुटुंबातली माय निघून गेली, ज्या दिवशी माहेरमधली माय निघून गेली, त्या दिवशी माहेरचा समुद्र आटला असं समजा.
जोपर्यंत माय आहे ना तोपर्यंत तुमच्या पिशवीमध्ये ती माय काही ना काही टाकून देते रे दादा. पण ज्या दिवशी माय गेली ना मग तुमच्या पिशवीमध्ये कोणी काही टाकायला पुढे येणार नाही. हा शब्द आपण लक्षात ठेवा. जिच्यावर आपण प्रेम करतोय अनन्य भावाने पण तिला कधी विसरू नये, कारण तिचे अनन्य उपकार आपल्यावरती आहेत. कुसुमाग्रजींनी सांगितलं, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, तोल जाणाऱ्या जीवाला तुला मुलाचा आधार. आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, तुला जाणारा जीवाला तुला मुलाचा आधार. आई पहिला संस्कार, आई घडवते घर, आई पिकवते घर, आई घराचे मांगल्य, आई चेतनेचा स्वर, आई पहिला संस्कार. सारे काही विसरले आता ही तूच सांग, कसे व्हावे ऋण मुक्त, कसे फिरायाचे पांग. आई पहिला संस्कार, तिची सरली ऐसी माया जगात या नाही. आई विना पुरका जो त्याची माऊली विठाई. आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं, कोई नहीं, वो देती है दुआ. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. विश्वाच्या पाठीवर त्या मायेचे अनन्य उपकार आहे. त्या मातेला कधी विसरू नका. लक्षात ठेवा, जीवन जगत असताना माझ्या जिजाबाईने आपल्या पुत्राला एकच शिकवलं, हातात तलवार घेऊन लढायला दादा. पण लक्षात ठेवा, त्या जिजाबाईने सुद्धा जीवनामध्ये फार सहन केलं. ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला, तो जिजाऊंचा शिवबा झाला, तो जिजाऊंचा शिवबा झाला. म्हणून त्या जिजाबाईंच्या चरणावर एक नतमस्तक. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजी तू महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. युगा युगाचा बलवंतार जगन चाकरी करी सरदार, युगा युगाचा बलवंतार जगन चाकरी करी सरदार. हर हर करी करी कखोरी, हर हर करी करी कखोरी. छातून शत्रूचा फोडला, हो छातून शत्रूचा फोडला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मानाचा मानाचा जिजाईला, अरे मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन डोबऱ्याला नव्हता हो वाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन डोबऱ्याला नव्हता हो वाली. होता जिजाईचा खंडा, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. होता जिजाईचा खंडा, शिवबांचा संतांचा पूजित तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा
जिजाबाईंच्या चरणावर नतमस्तक होते. सर्व ज्ञात मंडळी तन मन धन एकत्रित करून 2 तास आपण ही सेवा श्रवण केली. सर्व एसगाव नगरीतील माझ्या माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक. एसगाव नगरीमध्ये माझं अगोदरही कीर्तन झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मला हे माहेर असल्यासारखं भासतं, कारण कमीत कमी 500 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या सर्वांचं दर्शन, एवढे चेहरे प्रफुल्लित, मला फार आनंद वाटला. श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती 2 तास आपण तन मन धन एकत्रित करून ही सेवा श्रवण केली. आपल्या सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. विठ्ठल आणि अखंड हरिनाम सप्ताह, महिला सप्ताह आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी हा महिला सप्ताह साजरा करताय. हा फार भाग्याचा उदय आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असेल, समस्त एसगाव खुर्द नगरीतील वैकुंठवासी सद्गुरू हरिभक्तपरायण मास्तर बाबा खायदेकर, हरिभक्तपरायण ब्रह्मलीन ज्ञानेश्वर माऊली, वैकुंठवासी हरिभक्तपरायण घनश्याम बाबा येसगावकर, हरिभक्तपरायण खानदेश रत्न प्रेममूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर, नामदेव महाराज भोगीर, या ठिकाणी माऊली बाबा असतील शेलारकर, या सर्व संत मंडळींच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून आज ज्यांच्या निमित्तानं हे सगळं काही घडतंय, आमच्या मार्गदर्शिका हरिभक्तपरायण राणीताई दोंड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा कार्यक्रम एकट्याचा नोही खेळ म्हणूनही जमविळा मेळ, संपूर्ण ग्रामस्थ मंडळींचं सहकार्य लाभतंय. ही फार परमभाग्याची गोष्ट. द्वितीय दिवसाची सेवा ज्यांनी घेतली श्री जयवंत रामलाल शेलार यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात. आज सकाळचे अन्नदाते होते संदीप सुरितराम शेलार, सायंकाळचे अन्नदाते होते श्री किरण जगन्नाथ कुडासे. या ठिकाणी आज महत्त्वाचं म्हणजे एसगाव खुर्द येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख नाशिक मधून संजय गांधी निराधार समिती संचालक मालेगाव, तसेच विद्यमान सरपंच सुरेशजी शेलार, तसेच शेतकरी सहकारी संघ मालेगाव माजी चेअरमन दादाभाऊ आहिरे, या ठिकाणी मृदंग महामेरू आमचे शुभम महाराज असतील. एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जातोय, आमच्या मंगलताई असतील. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी सुद्धा. प्रतीक्षा वैष्णवी दिदी अतिशय सुंदर, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. आमच्या राणीताईंनीही सुंदर गोड गायन केले, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. या सर्व चोपदार महिला असतील, टाळकरी वर्ग महिला, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती, आपण सुद्धा तन मन धन एकत्रित करून ही सेवा श्रवण करत आहात. या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी, ज्ञानेश्वर ठाकरे, सुभाष शेलार असतील, भाऊसाहेब शेलार, नानाभाऊ शेलार आणि मांगीलाल कुडासे, या ठिकाणी सर्व ग्रामस्थांकडून हे कार्य घडतंय. आपल्याही चरणावर साष्टांग प्रणिपात. आज सेवेसाठी आवर्जून उपस्थित, गेली 26 वर्ष देशाची सेवा आणि आपल्या सुनबाई सोबत जे संत सेवेचं काम करतात, माझे सासू सासरे इथं खास कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित, ज्यांच्यावर महाराष्ट्र मी फिरत असते असे असणारे माझे पती परमेश्वर, त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर